नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यासंदर्भात सोमवारी सुनावणी झाली होती अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये। तर आरोपींच्या वतीने जे जिल्हा संपर्क प्रमुख आहे त्यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश गुगे यांनी न्यायालयामध्ये कामकाज पाहिलं आहे। आपल्यासोबत आज ते फोन लाईनवर जोडली गेली आहे। भाऊसाहेब, काय सांगाल याबाबत? सुनावणी झाली होती, आज आदेश झाला आहे, काय नेमकं हे प्रकरण होतं आणि काय नेमकं आता सुनावणी झाली आहे? या प्रकरणामध्ये सचिन जाधव यांच्या विरुद्ध 29 फेब्रुवारी 2024 ला 376 बलात्काराच्या कलमानुसार आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला होता। त्यामध्ये घटना अशी होती, ज्या महिलेने तक्रार केली की सप्टेंबर 2020 पासून सचिन जाधव हे त्यांचे शारीरिक शोषण करत होते, वेळोवेळी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले। अशा स्वरूपाच्या काही घटना त्यांनी त्या तक्रारीमध्ये दाखवून हे बलात्काराचं प्रकरण जे आहे ते 376 कलमानुसार पोलीस स्टेशनला दाखल झालेलं होतं। त्या बाबतीमध्ये न्यायालयामध्ये आम्ही सचिन जाधव यांच्या वतीने अटकपूर्व जामीन दाखल केला आणि त्या अटकपूर्व जामिनासोबत जे काही महत्त्वपूर्ण पुरावे आहेत, जसं फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओ असतील किंवा इतर काही तत्सम पुरावे आहेत, ते सगळे न्यायालयासमोर सादर केले आणि न्यायालयासमोर ही जी तक्रार आहे ही तक्रार कशी खोटी आहे, प्रथमदर्शनी कसं त्यामध्ये तथ्य वाटत नाही आणि 2020 पासून जर या घटना सुरू आहेत तर 2024 मध्ये 4 वर्षानंतर ही कंप्लेंट करण्यात आलेली आहे। ही मुख्य बाब जी आहे ती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली। जे काही पुरावे दिसत आहेत त्यामध्ये कुठेही बलात्काराचा अँगल जो आहे तो दिसून येत नाही, कुठेही बळजबरी हा प्रकार घडलेला आहे, त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत असं दिसून येत नाही। या उलट या प्रकरणाची दुसरी जी बाजू आहे ती न्यायालयासमोर आम्ही सादर केली। उपस्थित असलेले पुरावे, करण्यात आलेली तक्रार, यामध्ये असलेले लूप होल्स, या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने त्यांना इंटेरियम अँटिसिपेटरी बेल, जो अंतरिम अटकपूर्व जामीन आहे, तो मंजूर केलेला आहे। भाऊसाहेब, कोणत्या अटी शर्तीवर त्यांना हा आज जामीन मंजूर झालेला आहे? त्यांना अटी शर्ती म्हणजे की बेसिकली तपासामध्ये त्यांनी पोलिसांना सहकार्य करावं, त्याचप्रमाणे जे काही साक्षीदारांवर दबाव आणू नये, ढवळाढवळ करू नये, या रेग्युलर ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याच्यावरती जामीन मंजूर केलेला आहे। नक्कीच आपल्यासोबत फोन लाईनवर ॲडव्होकेट सतीश गुगे हे जोडले गेले आहे। जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव यांचा अखेर आता जामीन मंजूर झाला आहे। भाऊसाहेब, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। धन्यवाद। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा।